नमस्कार मंडळी, कोकणची प्रीती या लाईव्हमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर तुम्ही कसे आहात कमेंट करून नक्की सांगा आणि कुठून आहात हेही सांगा करा. आणि तुमच्या इकडचं वातावरण कसं आहे, वेदर काय म्हणतंय ते मला कमेंट करून सांगा. चलो काय जल्दी जल्दी जॉईन हो ना. चला मंडळी लवकरात लवकर जॉईन व्हा. कमेंट करा मंडळी, कोकणची प्रीती या लाईव्हला. बरसा भी चोली सावन को पानी मौसमचा हाय चिनू, काल कुठे होतास? हॅलो, गुड आफ्टरनून चिनू, कसा आहेस? जेवण झालं का? हा, जेवण तर बनवलंय, जेवायचं आहे. या हांकू दुसरा वाडग द्या ना, आम्ही गिर कशात खाणार ना. तुमच्यात राईस दाखवतो तेवढा, त्या सोना मसुरीचा राईस दाखवतो, लय भारी पहिला तेवढाच राईस देऊचा. थांकू इथं बघा मंडळी. पातळ करतेस म्हणून मी जरा केले. हा बघा मंडळी, माझ्या शेजारीने सुनीता ताईने मला मटर पनीर घेऊन आली आहे. थँक्यू ताई. राजकुमार दादा नमस्कार, स्वागत आहे तुमचं. चिनू म्हणतोय मस्त. चिनू म्हणते माझ्या मावस बहिणीचं बाळ गेलं ओ, मग तिकडेच होती सगळी, मोबाईल नव्हता घरी. बापरे, म्हणजे काय झालं नक्की? काय? नमस्कार तुषार दादा, नमस्कार, स्वागत आहे तुषार दादा, चिनू आणि राजकुमार दादा तुमचं दोघांचंही. चिनू नक्की सांग ना काय झालं. आणि सीसीवर असणाऱ्यांचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे मंडळी. पटापटा कमेंट करा, कुठून आहात सांगा. मी तुम्हाला दाखवते आमच्या इकडचं वेदर बघा. जम्मूला भयंकर पाऊस पडतोय, पाऊसच चालू आहे कालपासून, आणि आज सकाळपासून तर धो चालू आहे. तुम्हाला माहिती आहे का जम्मू काश्मीरमध्ये, नको जम्मू काश्मीरमध्ये भरपूर पाऊस लागून ढगफुटी जाऊन खूप नुकसान झालं आहे. बस स्टँड वाहून गेलेली आहेत असं इथं वेदर आहे. आणि मुलांना वगैरे सुट्ट्या पडल्यात, तरी मोठ्या मुलांची शाळा अजून आहेत. बघू आता काय होते. ताई जेवण झालं का? तुषार दादा जेवण बनवलंय, चण्याची उसळ बनवली आहे, आमटी बनवली आहे, भात आणि खीर. बापरे, हो का? येस चिन्नू, आणि आज इकडे पाऊसच पडतोय मंडळी. सीसीवर असणाऱ्यांनी नक्की कमेंट करून सांगा की तुम्ही कुठून बघताय हे माझं लाईव्ह. आणि मी सध्या आहे जम्मू काश्मीरमध्ये. सो इकडे पावसाचं वेदर आहे, म्हणजे बघायला गेलं तर खूप छान वाटतंय. पण काही लोक आहेत त्यांची घरं उद्ध्वस्त झालेली आहेत आणि जेवायला अन्न नाही, काही नाही, असं वातावरण आहे. राजकुमार दादा आमच्याकडे पण रात्रीपासून पाऊस चालू आहे, रिमझिम. ओके, तुम्ही जर न्यूजमध्ये बघितलं तर तुम्हाला कळेल की म्हणजे काय इथली कंडिशन आहे. म्हणजे आम्ही जरा खाली राहतो जम्मूमध्ये, त्यामुळे ठीक आहोत, सेफ आहोत. पण जी
वरच्या लाईनमध्ये राहतात त्यांना खूप त्रास आहे. मंडळी पटापटा कमेंट करा. कोकणची प्रीती आहे या लाईव्हमध्ये. पटापटा कमेंट करा मंडळी. लाईक करा, चॅनलला जॉईन व्हा. ओके, पोटातच गेलो होतं बाळ वाढ नीट झाली नव्हती बाळाची. किती महिन्यांनी असं झालं? माझी कमेंट वाचली मी. कमेंट पोटातच वारलं होतं, वाढ झाली नव्हती. ओके ओके यार, असं झालं की वाईट वाटतं ना. कसं म्हणजे होतं असं कधी कधी, मुलाची वाढ नाही झाली तर होतात कॉम्प्लिकेशन, काही काय असतात बापरे. आणि 8वा महिना खूप रिस्की असतो म्हणतात. आई होणं एवढं सोपं नसतं बाळा, खरंच. किती वेदना, यातना आणि काय काय भोगावं लागतं. आई शपथ, मागच्या महिन्यात डोहाळे कार्यक्रम झाला होता मोठ्याने. बापरे, काय वाटत असेल ना तिला. बरी आहे का ती? बरी आहे का सांगा मला. सीसीवर असणाऱ्यांनी प्लीज कमेंट करा मंडळी, आणि लाईक नक्की करा. आणि जेव्हा असं होतं ना, म्हणजे माझ्या आत्याच्या बाबतीतही तसंच झालेलं. म्हणजे पहिले डिलेवरीमध्ये पण ते 9 महिन्यांनी झालेलं. अजून खूप खूप काही काही लोकांच्या बाबतीत तसंच होतं की 8वा महिना जो लेडीजसाठी असतो तो खूप महत्त्वाचा असतो. हाय आरुषी जानकीवाड, नमस्कार. ती बरी आहे पण रडते ती खूप. गडगडते इकडे. ऑब्विसली रडणारच ती यार. आई होण्याची स्वप्न आणि आई होणं हे स्वप्न जवळ येत असताना तिच्या बाबतीत असं झालं तर तिला ते खूप असं वाईट वाटणारच. पण तिलाच शेवटी यातून सांभाळायचं आहे स्वतःला. मंडळी पटापटा कमेंट करा. गॅस बंद करून आली मंडळी. नवरा चांगला आहे तिचा, सांगितलं समजावून. ओके यार, नवरा चांगलं असणं महत्त्वाचं असतं. नवरा चांगलं असणं महत्त्वाचं आहे यार. कारण अशा वेळी जास्त सपोर्ट नवऱ्याचा हवा असतो. आणि तिला नवरा समजून घेतोय ह्याच्यापेक्षा मोठं सुख तिच्याकडे काहीच नाही, है ना. त्यामुळे तिला सगळ्यांनी समजवा की असू दे, ह्याच्यापेक्षा काहीतरी चांगलं तुझ्या नशिबात असेल. त्यामुळे ही गोष्टी झाल्या आहेत, त्याच्यापेक्षा बेटर तुझ्या नशिबात असणार आहे. नमस्कार अमोल दादा, हाय, स्वागत आहे कोकणची प्रीती या लाईव्हमध्ये. आल्या आल्या पटकन लाईक करून टाका. रिम झिम गिरे सावन, छनक छनक जाए मन, ऐसी ये लगन. इकडे पाऊस पडतोय, पाऊस. चिनू म्हणतो अरे यार, लाईव्ह असतानाच फोन कसं येता. चिनू नशीब पण काय करते बघा. आधी तिचं दुसरं लग्न मागच्या वर्षी झालं होतं. पहिलं लग्न झालं पण ती माणसं छळ करत होती खूप. अरे बापरे, हो का.
ओके ओके, असू दे रे, तिला ह्याच्यातूनच काहीतरी होप्स द्या, तेव्हाच तिला ते दुःख सावरण्याला मदत होईल. म्हणजे असं तुम्ही म्हणत राहाल ना, म्हणजे तिच्या समोर वगैरे असं कोणी म्हणून नका, म्हणजे पाहुण्यांना ना भेटणं जरा बंदच करायचं. कारण हे पाहुणे येणार, अरे रे, म्हणजे आता तू बोलतोस तसंच की अरे बिचारीच्या नशिबातच असं, पहिला नवरा असं छळ करायचा, दुसरं लग्न झालं, आता मूल होणार, तर असं अशी बायका असतात, पाहुणे असतात. त्यामुळे अशा पाहुण्यांपासून लांब ठेवायचं. जेवण झालं का अमोलदादा विचारतायत. नाही अमोलदादा, जेवायचं आहे. चिनुमते, हो आता समजावून सांगितलंय तिला. ओ येस, व्हेरी गुड. गरजच आहे तिला, फक्त आता तिला समजून घ्यायची गरज आहे. जास्त समजवण्याची गरज नाही, तिला फक्त समजून घ्यायचं. ताई, तुम्ही 14 एप्रिलचा माझा व्हिडिओ बघितला नाही, त्या दिवशी मी फर्स्ट आलो होतो. 14 एप्रिलचा विसरली दादा ते. सॉरी दादा, नंतर ते बंदच केलं ना, कोण उत्तरच द्यायची नाही. त्यामुळे नंतर मग मला पण सुट्टीला जायचं होतं. मुलांची परीक्षा वगैरे चालू होती त्या टायमिंगला, परीची आमच्या युनिट टेस्ट चालू होती. त्यामुळे ते बघा विमान दिसतंय का, विमान. छनक छनक जाए मन. या वेदरमध्ये कसं जाते बघ विमान. मला तर भीतीच वाटते बाबा या अशा वेदरमध्ये प्रवास करायला. सावकाश जा बाबा. जया ताई म्हणताय, ताई सुट्टी संपली का? हो जया ताई, सुट्टी मात्र संपली हा माझी. आले 50 दिवसाची. हा, जम्मूला चालली आहे. जम्मूला पाऊस पडते. तुम्ही न्यूजमध्ये पाहिलात का? जम्मूला वगैरे, जम्मू काश्मीरला इकडे पूर आलाय, ढगफुटी झाली. मी खूप वेळा बसलो आहे. हा, फ्लाईटमध्ये का? वा वा वा. मी कधी बसली सांगू, आम्ही नागालँडला असायचो ना, तेव्हा 4 दिवस, पुरे 3 दिवस, 4थ्या दिवशी आम्ही पोचायचो. म्हणून आम्ही फ्लाईटनेच प्रवास करायचो. रिमझिम गिरे सावन, छनक छनक जाए मन, कैसी ये लगन. मेरा एक सपना है कि देखो तुझे सपनों में हो, माने ना माने तुझी मेरी अपनों में. आरुषीताई म्हणते, लेडीजला कधीच का घर कामातून कधीच सुट्टी भेटत नाही काय? ती सुट्टी कुठेही जावा, लेडीजला घरकाम आहेच. हो ना सुनीताताई, कुठेही गेलं तरी काम करावंच लागतंय. काय बोलणार, फक्त आईच्या घरी गेलं तर थोडाफार आराम मिळतो, नाहीतर काय, कुठेच नाही आराम. आराम लेडीजसाठी हराम. बरोबर की नाही जयाताई, सुनीताताई? तुषारदादाताई, जेवण झालं का? नाही तुषारदादा, जेवायचं आहे. तुषारदादा म्हणते, मी कुडाळ रेल्वे स्टेशनमध्ये आहे. हो का? तिकडे काय करतो कोकणात? तू कोकणातलं थोडंच आहेस. आणि मुलांसाठी काम, बरोबर आहे. मुलांना पण बघा, म्हणजे आता मुलींना तरी बाबा सेटल होणं किंवा न होणं किंवा जॉब करणं हे त्यांच्यावर म्हणजे अवलंबून असतं, त्यांच्या इच्छेवर. पण मुलांना मात्र तसं नाही आहे. मुलांना प्रॉपर काम करावंच लागणार आहे. शाळा कॉलेज कंप्लीट, ग्रॅज्युएशन कंप्लीट करून, एज्युकेशन कंप्लीट करून त्यांना एक प्रॉपर सिक्युअर जॉब पाहिजेच. त्यानंतर पुढचं लग्न, त्यानंतर मुलं, ह्याच्यातच आयुष्य होऊन पडलंय बघा. राजकुमार दादा म्हणताय, लेडीजपेक्षा पुरुषांचं पण खूप कठीण आहे.
हां, तसं नाही म्हणू शकत. स्त्री पुरुष समानता म्हणतो ना तसं. म्हणजे लेडीजचं काम पुरुष करू शकत आणि पुरुषांचं काम लेडीजही करू शकत नाहीत. कुठे नाही कुठेतरी थोडंसं कमी पडतील लेडीजचं काम करायला जेंट्स आणि जेंट्सचं काम करायला लेडीज. त्यामुळे हे प्रत्येकाने मान्य करावं. तुषार दादा म्हणतात मुलांना काम करावं लागतं. हां, पण तुम्ही जे घेऊन येता भाजीपाला, अन्नधान्य ते शिजवण्याचं काम कोण करतं? लेडीज. पण नुसतं फक्त ते आणून पैसे कमवून थोडंच होतं ना. दोघंही आपापल्या जागेवर बरोबर आहेत असं मला वाटतं. तुमचं मत काय आहे सांगा. मग तेव्हाच सुंदर सुशील कन्या भेटते. येस, आता तर नोकरीवालाच पाहिजे आणि आई वडिलांचा एकुलता एक पाहिजे. हे पण मी ऐकली आहे की मुलगा जर पाहिजे लग्नाला तर आई वडिलांचा एकुलता एक पाहिजे. नणंद वगैरे नको, आई वडील नको त्याला. म्हणजे आई वडील स्वर्गात गेलेले असावे. आणि दुसरी अट म्हणजे त्याचा स्वतःचा फ्लॅट असावा असं. राजकुमार दादा म्हणते मुलगी कंटाळा आला तर माहेरी जातात, पण पुरुष कुठे जाईल? त्यांच्या माहेरी जायचं. तिथं हे खरं आहे एक की तुमच्याच घरी म्हणजे मुलाच्या घरी मुलीला एवढी किंमत नसते, पण मुलीच्या घरी मुलाला खूप किंमत असते मुलीपेक्षा. हे मात्र मानून घ्या. तुषार दादा म्हणते नोकरीवालाच का पाहिजे मुलींना? मला पण नाही माहिती. म्हणजे आई वडिलांची पण असेल ना इच्छा की नोकरीवालाच पाहिजे. पण मला असं वाटतं म्हणजे माझ्या 2 मुली आहेत. जर एकदम असं चांगला शेतकरी नवरा असेल आणि खूप त्याची शेती असेल, चांगलं उत्पन्न असेल तर मी माझ्या मुलीला देऊ शकते. किंवा एखादा बिझनेसमॅन असेल, त्याचा चांगला बिझनेस आहे तरी मी माझ्या मुलीला देऊ शकते. असं नाही की गव्हर्नमेंटच पाहिजे किंवा जॉबवालाच पाहिजे. हे चुकीचं आहे. मी तर त्या विचारांची नाही आहे. त्यामुळे माझ्या पण 2 मुली आहेत. मीही विचार करणार पुढे. मी शेतकरी पण आहे आणि जॉब पण आहे. व्हेरी गुड यार. शेती ही काळाची गरज आहे. आता आपण बघा ना, बाहेरसून तांदूळ आणला 80, 100, 90 असे 100च्या वरतीच आहेत म्हणायला गेलं तर तांदूळ किलोवर. तेच जर आपण शेतात पिकवले तर आपल्याला वर्षभरासाठी म्हणजे तो खर्च वाचतो. मग निदान आपल्या पोटापुरतं तरी शेती करणं गरजेचं आहे. कारण एवढं रासायनिक खतं वगैरे मारून आता शेती केली जाते. पण त्या शेतीचा काय फायदा? आरोग्य बिघडते यार. ते बाहेरचं घेऊन आपल्याला काय फायदा? त्यापेक्षा शेती केली तर त्याचा किती फायदा आहे आपल्याला, बरोबर की नाही? आरुषीताई म्हणतात आपल्यासारख्या मुली पुढच्या पिढीला भेटणार नाही ताई, नम्र आणि सुशील. नाही तर काय. म्हणजे आता बघा माझ्या काळातल्या मुली आहेत, म्हणजे सगळ्याच नाही आपण म्हणू शकत, थोड्याफार असतातच ना म्हणजे लवच्या चक्करमध्ये पडलेल्या. म्हणजे प्रेम करणं म्हणजे चुकीचं नाही आहे. प्रेम करावं पण चांगल्या माणसावर करावं. व्यवस्थित तो माणूस आहे की नाही, नाही तर नंतर रडण्याची पाळी येते, बरोबर की नाही? तर मला असं म्हणायचं आहे की म्हणजे अशी जॉबच पाहिजे असं नाही आहे, पण एक चांगलं इन्कम यायला पाहिजे. कारण आता आपण आपले आई वडील किंवा अशा माणसाला देणार नाही जो काहीच कमवत नाही. अशा माणसांना तर नाही देणार ना. आई वडील बघूनच देणार चांगल्या व्यवस्थित. पण ही अट चुकीची आहे की शेतकरी नको, परत एकटाच पाहिजे, आई वडील नको, दीर नको, भाऊ नको, जॉईंट फॅमिली तर नको. हे पण विचार आहेत. आता तुम्हाला सांगते माझी जी फॅमिली आहे, म्हणजे माझं जे सासर आहे, जर आम्ही एखाद्या वेळी जर आम्हाला वडापाव खायचे असतील तर 25 एक वडापाव लागतात आमच्या घरात. आणि एवढी आमची फॅमिली आहे आणि गणपतीच्या वेळी एवढी मजा येते ना यार. अशी फॅमिली आपल्याला पुढे जाऊन मिळणारच नाही आहे. त्यामुळे जर एखाद्याच्या मुलीच्या नशिबात जर ना जॉईंट फॅमिली येईल, हा इश्यू खूप असतात जॉईंट फॅमिलीमध्ये, कोणाला काही पटत नसेल, पण जेव्हा आपण एकटं पडतो किंवा आजारी पडतो तेव्हा आपली फॅमिलीच, आपली माणसंच आपल्याला म्हणतात ना उपयोगाची येतात, तीच आपल्याला बघणार आहे. त्यामुळे जर आम्ही मुलींना सांगू इच्छिते की जर तुम्ही म्हणजे लग्न करत असाल आणि एखाद्याच्या वेळी जर तुम्हाला जॉईंट फॅमिली आली मागण्यासाठी तर नाही म्हणू नका, एन्जॉय करत ती पण ते पण क्षण. कारण मी सांगते, मी आता बघा
मी आई पप्पा आजी आणि आम्ही तिघं भावंड एवढीच आमची फॅमिली होती. मला म्हणजे असं वाटायचं की माझ्या पप्पांना जर भाऊ असता तर त्यांची मग काकी असली असती, मला मग काका असला असता, मग त्याच्यासोबत मला भावंड पण असली असती, मग आम्ही काय काय मजा केली असती. हे माझं स्वप्न होतं हा लहानपणापासूनच. असं वाटायचं एकटं एकटं वाटायचं. म्हणजे असं पाहुणी आली ना, म्हणजे आत्या वगैरे माझ्या आल्या की मला खूप बरं वाटायचं, भारी वाटायचं. आणि ते जायला निघाल्या की मला रडायला यायचं की यार हा ना, तुम्ही नका जाऊ असं. म्हणजे मला पहिल्यापासून माणसं हवी होती पहिल्यापासूनच. पण ती इच्छा कदाचित मला देवाने पुरे केली. आता मी जर सासरी गेली ना तर मला म्हणजे माझा दिवस सकाळपासून संध्याकाळचा कसा जातो हेच कळत नाही. माणसात नाही. हाय इश्कवाला लव, राम राम मंडळी, राम राम. काही मुली नोकरी, ओके अजून पाठीच आहे वाटतं मी. तुषार दादा म्हणते तुमचा मुलगा कितवीला आहे ताई? माझा मुलगा नाही आहे, माझी मुलगी आहे. मला 2 मुली आहेत. एक 4थला आहे आणि एक UKGला आहे. आता मी शेतात केळीचा बाग लावला आहे. वाव, खूप छान. तुषार दादा कुठे आहे गाव तुझं? मला विसरली मी तुझं गाव. आणि कापूस आणि मक्का, वा वा, मग चांगलं इन्कम असेल ना. मग तेच सांगते ना की यात काही चुकीचं आहे. जॉब आता काय सगळ्यांना जॉब भेटतात, पण त्या जॉब नसला तरी काहीतरी इन्कम आहे ना, असं पण इन्कम मिळू शकतं. लय भारी असता का मुली? आता या मुलींना भांड घासायचा कंटाळा येतो. आता त्याबाबत काय सांगावं आम्ही. नाही वाटत कोणाकोणाला घासावीशी, कारण नाही म्हणजे पहिल्यापासून सवय नसते, आवड नसते भांडी घासायची. ते प्रत्येकाच्या मनावर आहे. आता बघा, एखादी मुलगी कमवती असेल तर तिला काय भांडी घासायची गरज आहे? लावू शकते, सर्वंट लावू शकते, कामवाली लावू शकते ना. तो तर त्यांचा प्रश्न आहे. जर ते कमवतात तर ते नाही काम करणार. हे मात्र तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे मुलांना, समजलं का? राजकुमार दादा म्हणतात मुलगा शेतकरी हवा असतो, पण मुलीला शेतात काम करायची वेळ आली की ती शेती नको म्हणते. माणूस काय म्हणतात ते, हळूहळू शिकतं. कदाचित तसं पण असू शकतं. माणूस हळूहळू शिकत असेल. आता एका वर्षी जर तिने शेतीच केली नाही आहे, पण तिला शेतकरी नवरा पाहिजे आणि पहिल्या वर्षी गेली नाही जमेल, दुसऱ्या वर्षी गेली थोडंसं कमी जमेल, पण हळू तिला जमेलच ना. मग तुषार दादा म्हणते कुडाळ स्टेशनपासून मी भुसावळ जंक्शन जात आहे. ओके, कुडाळला मग का आलेला? लक्ष्मण माटे म्हणतायत हाय. नमस्कार दादा, नमस्कार, स्वागत आहे कोकणची प्रीती या लाईव्ह मध्ये. कुठून आहात तुम्ही? कमेंट करून नक्की सांगा. तुषार दादा म्हणते जळगाव मध्ये आहे मी, जळगाव खानदेश, ओके मधून आहे मी. ओके. लक्ष्मण दादा नमस्कार, खूप खूप स्वागत आहे. कमेंट करा, लाईक करा, चॅनलला जॉईन व्हा. आपलं रोज 1:15 वाजता लाईव्ह असतं मंडळी. तर आजचा विषय असा आहे की मुलींना जॉबवालाच नवरा हवा असतो. कुडाळ तुम्ही बघितलं असेल. कुडाळ कुठलं म्हणताय तुम्ही? तुमच्या इकडचं कुडाळ आहे का? आमच्या इकडे पण कुडाळच आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं सांगताय का? आय लव्ह यू SHMM15 म्हणतायत. ताई साहेब नमस्कार, स्वागत आहे कोकणची प्रीती या लाईव्ह मध्ये. कुठून आहात तुम्ही? मध्ये मंडळी लाईक करून प्रीतियाचा उत्साह वाढवूया, कोकणचा गोडवा जम्मूपर्यंत पोहोचवूया. थँक्यू प्रेम. कसं आहेस प्रेम? कुडाळ हे कोकणात आहे. येस, कुडाळ हे कोकणात आहे. मग तोच ना, कुडाळच माझा तालुका आहे. तुषार दादा. नाशिक त्र्यंबकेश्वरून. ओके, नाशिक त्र्यंबकेश्वरून आहात का? वा, खूप छान, मस्त. पहिल्यांदाच आलात का तुम्ही माझ्या लाईव्हला? पहिल्यांदाच आला आहात का माझ्या लाईव्हला? माझी मैत्रीण आहे कुडाळला. कुडाळ नाही, कुडाळ ल
तिला बरं नाही वाटत होतं. ओके, म्हणून आलेलात का भेटायला? ओके ओके. मग आता परत जळगावला? SHBMH म्हणतायत. होय ताई, पहिल्यांदाच आलो आहे. व्हेरी गुड व्हेरी गुड. खूप छान दादा, थँक्यू सो मच लाईव्हला आल्याबद्दल. माझं रोज लाईव्ह असतं दादा. तुमचं नाव काय आहे? आता मी काय बोलू तुमचं नाव? MH15 बोलते. तर MH15 माझं रोज लाईव्ह असतं दादा 1:15 वाजता. तर तुम्ही नक्की लाईव्हला जॉईन होऊ शकता आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला टायमिंगवर येत जाईल आणि तुम्ही लाईव्हला येत जाल. तुषार जात होते, चला खानदेशवाले. इश्कलेलो म्हणते, मी नेहमी जास्त मजेत असतो, तू कशी आहेस? लाईव्ह छान चाललंय. येस, छान चाललंय, मस्त. थोडकीच माणसं आहेत पण छान बोलणं होतंय, मजा येते. MH15 म्हणताय, हिरामन नाव आहे माझं. ओके हिरामन दादा, थँक्यू सो मच नाव सांगितल्याबद्दल. अशोक दादा, खूप दिवसांनी आलाय हो, नमस्कार. तुषार दादा म्हणताय, जय खानदेश MH15 वाले. ओके, MH15 म्हणजे खानदेश का? स्वप्नातले गाव माझ्या पुढे, स्वप्नातला पक्षी अलगद पुढे. एकले सगळे सोयादे आभाळ आहे. सोमनाथ दादा म्हणतायत हाय हाय. सोमनाथ दादा नमस्कार. अशोक दादा नमस्कार म्हणतायत. नमस्कार. जय खानदेश MH15 वाले. तुषार दादा म्हणते, पाऊस आहे की नाही ताई तिकडे? हा बघ, इकडे पाऊस लागतोय. जम्मूला पूर आलाय, पूर. अशोक, पाऊस चालू काय? येस, इकडे पाऊस चालू आहे. मराठी गाणं म्हणा की. वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. जल्लोष आहे आता उधाण लिहिल्या, स्वर्दुंद झाल्या मनी छेडलेल्या, उधाण लिहिल्या कसे सावरावे. हा हा हा. MH15 आम्ही नाशिक. आशिक 10 नंबर लाईक डन, सब पण डन केले. थँक्यू दादा, थँक्यू सो मच. नक्की या, पुन्हा पण लाईव्हला येत जा, कधी नाही कधी जेव्हा तुम्हाला टाइम भेटेल तेव्हा येत जा. आणि जेवलात का नक्की सांगा मला. तुषार दादा म्हणते, भरपूर आहे पाऊस. येस, इकडे पण पाऊस आहे. तुषार दादा म्हणते, आमच्याकडे पण पाऊस चालू आहे. कुडाळला पाऊस लागतोय का? सोमनाथ दादा म्हणतात गुड. सोमनाथ दादा जेवलात का? इश्कॉलालो म्हणते, फक्त बघू नका मंडळी, एक कमेंट करून प्रीतियाचा उत्साह नक्की वाढवा. थँक्यू इश्कॉलालो, नक्कीच वाढवतील ही माणसं. राजकुमार दादा म्हणते, MH15 नाशिक शहर. अशोक दादा म्हणतात, खूप छान. MH15 म्हणते, ताई आत्ताच जेवण झालं ताई. ओके, काय मग आज स्पेशल काय होतं तुमच्याकडे? आज मी आणि माझ्याकडे काय बनवले तेही सांगते मी. आमच्याकडे बनवलं आहे खीर, भात आणि चण्याची आमटी आणि हे काय ती कोशिंबीर. राजकुमार दादा म्हणतात हाय हाय. राजकुमार दादा बोला. तुषार दादा म्हणतात, प्रसाद नावाचं मुलं लय डेंजर आहे म्हणे. प्रसाद नावाचे मूल लय डेंजर आहे म्हणे. हे डेंजर कसं काय? MH15 मध्ये राजकुमार दादा, मी त्र्यंबकेश्वर. चला चला, ओळख करून घ्या एकमेकांची. तर MH15 वाले भरपूर आहेत आले आज दादा. राजकुमार दादा, तुषार दादा आणि हिरामन दादा. ताई आज चिकन बिर्याणी होती मेसमध्ये. ओके, मग तुम्ही मेसमध्ये जेवता का? राजकुमार दादा म्हणते ओके हिरामन दादा. तुषार दादा म्हणते, प्रसाद नावाचं मूल देवाचा प्रसाद खातात. येस, माझ्या नवऱ्याचं नाव प्रसाद आहे. पण ते प्रसादासारखेच गोड आहेत.
तूच सुख करता तूच दुःख हरता, अवघ्या दिनांच्या नाता. पापा मोरया हरे पापा मोरया रे, चरणी ठेवीन तू माथा. पापा मोरया रे पापा मोरया रे, चरणी ठेवीन तू माथा. तुमच्या मिस्टरचं पण नाव आहे का ताई? येस, माझ्या मिस्टरांचं पण नाव आहे. नाव काढू नको तांदुळाचे, केले मोदक लाल गव्हाचे, कारे येतील दिवस सुखाचे. नाही नाही, केले मोदक लाल गव्हाचे, कधी येतील दिवस सुखाचे. ताई मी आता हिरामन दादा म्हणते, ताई मी आता लोणावळ्यामध्ये कामाला आहे. फॅमिली त्र्यंबकेश्वरला असते. माझी सासरवाडी त्र्यंबकेश्वरला आहे. ओके, वा वा वा. आणि DP मध्ये तुमची मुलगी आहे काही? तुषार दादा म्हणता, मिस्टर काय काम करतात ताई? माझे मिस्टर इथं जम्मूला आहेत कामाला, इंडियन आर्मी. राजकुमार दादा म्हणते, हिरकणी ही कविता कोणाला होती? मला पण होती, पण आठवत नाहीये. जरा एक दोन ओळ सांगता का? येस तुषार दादा, आम्ही जम्मूलाच आहोत. हिरामन दादा ताई मी मानलेल्या बहिणीची मुलगी आहे. ती मानलेल्या मुलगीची बहिणी आहे. आमची भाची आहे ती. ओके ओके, खूप छान आहे फोटो. आर्मी आहे का? येस येस येस. मंडळी पटापटा CCवर असणाऱ्यांनी कमेंट करा. मंडळी कमेंट करा CCवर असणाऱ्यांनी. रत्नांची कान रे, स्वामी माझा राम रे, गोपनारी हिरकणी गडा गेली होती. राजकुमार दादा तुम्ही कोणत्या सालचे आहात? तुम्ही कोणत्या सालचे आहात? म्हणून तर म्हणलं मुलींना नोकरीवालाच पाहिजे. माझ्या तसं अपेक्षा काहीच नव्हत्या दादा. माझे मिस्टर मला पहिल्यांदाच बघायला आले. माझं ग्रॅज्युएशन झालेलं आणि मी नुकतीच कामाला लागलेली. 7-8 महिने कामाला गेली. पप्पांनी ठरवलं लग्न करायचं. मी काही बोलली नाही. करताय करा असं. कारण अगोदरच्या मुलींना असं हेच नव्हतं की अपेक्षाच नव्हत्या म्हणजे लग्नासंबंधीच्या. फक्त माझं एकच होतं की नवरा बेवडा नसावा, नवरा सुशिक्षित असावा, शिकलेला असावा, माझ्यापेक्षा तरी माझ्या एवढा तरी किंवा माझ्यापेक्षा जास्त. आणि हे दोनच गोष्टी होत्या माझ्या, बाकी काही नव्हतं. म्हणजे काळा असं होते की गोरा हवा, हे हवं, नो वे. ओके, मग राजकुमार तुम्ही तर माझ्यापेक्षा लहान आहात. मी 93 मधली आहे. दूध आणाया परत झणी निघाली. आठवत नाही दादा. हो का ताई? राजकुमार दादा म्हणतात ओके ओके. हिरामण दादा म्हणतात ताई तुमचं गाव कोणतं आहे? कोकण आहे दादा. हिरामणी दादा मी कोकणातली, सिंधुदुर्ग जिल्हा. हो ताई, करतात घरचे लग्न. येस. मग सागरा बायोडाटा विचारून घेतात. सगळा बायोडाटा विचारून घेतात. कुठं चालली बाबू? नको, पाण्यात जाव. मछली जल की रानी है खुशी. नको जाऊ. माझं सांगते. माझे मिस्टर बघायला आले पहिल्यांदाच. फक्त मी बापांना सांगितलेलं 1000 माणसं घेऊन म्हणजे मला दाखवायला घेऊन येऊ नका, मला नाही आवडणार. खुशी पडशील परत, मला आवडणार नाही. फक्त तुम्ही बघा. फक्त माझ्या ह्या 2 गोष्टी आहेत. व्यसन नको आणि म्हणजे माझ्या एवढा तरी शिकलेला पाहिजे. मग तो जॉब करू दे, शेती करू दे, मला काही फरक पडत नाही. बस हे 2च गोष्टी होत्या.
तुषार दादा म्हणतो येतो ताई, काळजी घ्या. येस तुषार दादा, नक्की या पुन्हा. उद्या भेटू. बाय, टेक केअर. हिरामन दादा म्हणताय ताई मी 1985 मधला आहे. ओके, मी 93 मधली आहे, ऑगस्ट मधली. तुषार दादा म्हणतात हो, आणि हो मुलींची काळजी घेत जा. येस तुषार दादा, थँक्यू. तुषार, अरे खुशी नको ना, भिजशील ना तू. चल जा, खुशीला पावसात खेळायचंय. बाय बाय तुषार दादा, बाय बाय, टेक केअर. 15 ऑगस्ट 1993. अशोक दादा, अरे वा, अशोक दादांचा बर्थडे येतोय. वा, अरे वा. मी तर ना एक हे करते, स्टिकर. चला आता सीसीवर असणाऱ्यांना आपण सगळ्यांना विचारूया की तुमची बर्थ डेट काय. बघू 90 मधले कोण आहेत. अशोक दादा म्हणतात 15 ऑगस्ट 1993. हिरामन दादा म्हणते खूप पाऊस चालू आहे इथं. आणि हिरामन दादांची आहे 1985 मधले. मग अशोक दादा तुम्ही माझ्यापेक्षा किती महिन्यांनी दिवसांनी मोठे आहात. 15, 16, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29. 15 दिवसांनी. 15 दिवसांनी. खूप पाऊस चालू आहे. राजकुमार दादा, लहानपणीच्या शाळेतील कविता आणि मराठी धडे मला पूर्ण आठवतात. खूप छान होते. हा ना, छान तर होते पण मला आता आठवत नाही. तेच पुस्तकांचा जो कोरा वास, बापरे, वाव, अप्रतिम. अशोक दादा हसतायत. अरे हिल हिल पोरी हिला, तुझ्या कपाळीला टिळा. अग हिल हिल पोरी हिला, तुझ्या कपाळीला टिळा, तुझ्या कपाळीला टिळा. कधी का किसी और बारिश जो आए, समझ लेना किरणों में मैं हूँ. तुम कहो या ना कहो, मेरी बातों में महसूस करना. बस इतना है तुमसे कहना, बस इतना है तुमसे कहना. मंडळी कमेंट करा, कमेंट करा, कमेंट करा. मंडळी सीसीवर कमेंट करा. किसी रोज बारिश जो आए, समझ लेना किरणों में मैं हूँ. समझ लेना किरणों. टीचर मी आलो. एम राहुल, आलात का टीचर? टीचर विचारते एम राहुलला, आलात का टीचर? हे बघा टीचर, पाऊस पडतो इकडे आणि तुमची टीचर आहे जम्मू काश्मीरमध्ये आणि पावसाचा आनंद घेते. किसी रोज बारिश जाए, समझ लेना की. पोपटची गोविंद पूल, डोंगर दादा, पाखऱ्या नदीवाला, विसरबोळा, गोकुळ. वा रे वा, दादांना तर सगळंच माहिती आहे. ताई जनरल नॉलेज सुरू करू का? हा विचारा, त्या दिवशी की कोडी विचारा ना, त्या दिवशी कोडी विचारत होता तशी.
राहुल म्हणते लय बिघडले ले मुलगा आहे टीचर. हा तू तर लय बिघडला भावा. एवढा आगाऊ पोरगा मी नाही बघितला आजपर्यंत. किसी रोज बारिश जो आए समझ लेना किरणों में मैं हूँ. सॉरी. किसी रोज बारिश जो आए समझ लेना बूंदों में मैं हूँ. मैं कहूँ या ना कहूँ तेरे महसूस करना बस इतना है तुमसे कहना. राहुल म्हणते जम्मू काश्मीर मध्ये बर्फ पडत आहे का? नाही भावा, पूर आला इकडे. बर्फ कुठे बघतोय? बातम्या बघा. बिन पायांनी धावते, कधीच माग फिरत नाही. वाहने हाच तिचा धर्म. सांगा पाहू मी कोण? बिना पायांनी धावते. पाणी पाणी पाणी. नदी 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 किंवा पाणी. प्लीज लाइक डन करा मंडळी. मानसी बोलते लाइक डन के साथ मानसी हाजिर हुई है. जय हिंद मानसी, कैसी है बहन? राजकुमार ताई, तुम्हाला आठवणारी एखादी कविता किंवा धड्याचे नाव सांगा. छोटे से, पाचवीतलं की चौथी दुसरी ती. छोटे से बहीण भाऊ उद्याला मोठाले हो. छोटे से बहीण भाऊ उद्याला मोठाले हो. एवढंच येतं. गोगल गाय आणि तुझ्या पोटात पाय. राहुल बोलतोय हे मानसी जय हिंद जिजू. आमचा जिजूंना. ओके. आणि मला नाही, मी तुला जय हिंद बोलली. बस इतना है तुमसे कहना बस इतना है तुमसे कहना बस इतना. काय सांगू प्राणी मला गाव सुटना. टीचर सांगा ना. तुका पण गो. जय हिंद. काय सांगू टीचरांग? राहुल काय सांगू? मानसी बोलते जोक बसलंय, ये जेवून ताई. तू जोक बसला आणि मी जेवून येऊ की जोक ये म्हणून सांग ना गो ताई. मी जोक बसलाय, जेवून ये तू घराकडनं. काय असं मानसी आज? उद्याच्या जगाला उद्याच्या युगाला नवीन आकार देऊ. छोटे से बहीण भाऊ आणि आम्ही हॅपी हॅपी राहू. हे मी म्हटले हा, ते धडत नाहीये. मानसी हसते. राहुल म्हणतात मानसी मी चिडू का टीचर? मानसी बोलते हो आताच बसलंय, ये तू. येते काय आज स्पेशल? मानसीला काय चिडवते रे? काय चिडवायचंय तुला? हे काल राती हे कल्याणी तेरा ढोल दरा हर कोई नहीं. मेरी माँ के बराबर कोई नहीं. मेरी ममता से क्या गहरी हो तेरा ढोल दरा हर कोई नहीं. मानसी बोलते उत्तर काय आहे कोड्याचं? उत्तर हेच आहे, नदी किंवा पाणी. है ना, नदी किंवा पाणी. मानसी बोलते ये ताई हेका सॉन्ग गो. माझ्या बहिणी केव्हा माका चिडवल्यान काय होतो लो हे का माझो राग सांग गो कसा. राहुल नको बाबा, मानसी लय डेंजर असा. मानसी डेंजर असा हा, नको चिडू. नदी आहे. येस मम्मी आन्सर दिलेलं. तू लाईव्हला थांबत नाही मध्ये मध्ये वाटतं. चला मंडळी, मी आता थोड्या वेळाने जाते परीला आणायला, कारण पाऊस आहे.
सो मी निघते थोड्या वेळाने, 15 मिनिटं आपण लाईव्ह घेऊया. तुषारमध्ये 2 भाऊ शेजारी शेजारी राहतात पण आयुष्यभरात कधीच एकमेकांना पाहत नाही, सांगा पाहू मी कोण. येतंय का मंडळी तुम्हाला कोणाला? येतंय का कोणाला उत्तर? 2 भाऊ शेजारी शेजारी राहतात पण आयुष्यभरात कधीच एकमेकांना पाहत नाही, सांगा पाहू मी कोण. पुलाव, कांदा, भाजी, पापड बनवलंय. वा रे वा. मी आज बनवलंय चण्याची आमटी आणि भात आणि खीर, आणि सुनीता ताईन दिली असा पनीरची भाजी, आणि अजून ह्या कोशिंबीर बनवची. माझे होते होय घेऊन ये परीला. येस, 2 2:15 पर्यंत येत वाटतं. 2:05 जाते मी. आपले डोळे. अरे तुषार दादा तू का उत्तर दिलं? मला येत होतं ना, पण मी सगळ्यांना विचारत होती आधी येतंय का, मला माहिती होतं. चला आता दुसरं विचार. वा मस्तच मेनू आहे ताई, ये मग मानसी जेवायला. मानसी बोलता इलय. इलेश दादा नाही योग, इलय इलय मंडळींनो, मी इलय इलय म्हणा. आणि आज प्रेम पण इलेलो खय गायब झालो. आज अक्षय दादा योग नाही. असे कोणते घर आहे जिथं कोणीही राहू शकत नाही? कोळ्यांचं घर. कोळ्यांचं घर. असं कोणतं घर आहे जिथं आपण राहू शकत नाही? माझघर. माझघर असेल. मानसी बोलते हा निलेश दादाची आठवण इलय इलय बोलता दादा. येस. हा रोशनी ताई फोन केलं. मेसेजवर बोलणं झालंय रोशनी ताई सोबत. ओके. कशी आहे रोशनी ताई? रोशनी ताई कशी आ? मग आता काय जाऊकच भेटाक नाही, माझी सुट्टी अशीच गेली गो. मग असं कोणतं घर आहे जिथं कोणीच राहू शकत नाही? कोळ्यांचं घर. अजून घर कुठे असतात? मनाचं घर. सोपं आहे उत्तर, काहीतरी हिंट दे ना. मानसी बोलते कमाल कामाला जाते ना, त्यात ते बिझी असते म्हणून तिला सध्या टाइम नाही आहे बोलली. ओके. हा ती कामाला जाते ना. निलेश दादा सोबत पण झालं बोलणं, परवा लाईव्हला आला होता. ओके. तुषार दादा त्याचं उत्तर आहे ताजमहाल. ए तू महाल आहे रे, घर थोडंच आहे काय रे. शी बाबा तू काय बरोबर नाही घालत, ते घर आहे. प्रशांत सावंत म्हणतात हाय. नमस्कार प्रशांत दादा, स्वागत आहे कोकणची प्रीती लाईव्ह मध्ये. कसे आहात दादा? प्रशांत दादा पाऊस पडतो पडतो मुसळधार. ही कविता कोणाला होती का? आम्हाला होती. मानसी बोलते यार पहिलं काय मजा करायचो आपण सर्व लाईव्हला ना. हा ना. आता काय तुम्ही कोण? तू एक येते रोशनी ताई. निलेश दादा कधीतरी येतो. आता रोशनी नाही ना, तिचं कामामुळे ती येऊ शकत. पण कधीतरी असं एक एक येतात ना, त्यामुळे मजा येत नाही. राजकुमार बँकला मराठीमध्ये काय म्हणतात कुणाला माहित आहे का? बँकला चलन गृह आय थिंक.
खूप मिस करते आपली ती लाईव्ह ट्रेन मधली खायला विकायला यायचं. लय भारी होती बाबा ती. मानसी असते तुषार ते पांढरं शिवार काळा बियाणा हाताने पेरा डोळ्यांनी टिपा सांगा पाहू मी कोण. पांढरं शिवार काळा बियाणा पांढरं शिवार काळा बियाणा हाताने पेरा डोळ्यांनी टिपा. राजकुमार दादा तुम्हाला येते का आन्सर? ते डोळ्यांनी कसं शिपणार? काळा बियाणा आणि डोळ्यांनी टिपा कसं? हाताने टिपणार ना ते. कागद आणि अक्षर. हे काय हे तुझी उत्तरच कोडीच काय वेगळी आहेत आणि उत्तर त्याच्यापेक्षा वेगळी. नमस्कार युवराज, अतिशय सुंदर आहे. जय श्रीराम जय श्रीराम. युवराज दादा नमस्कार, कुठून आहात तुम्ही? मानसी बोलते चल येते गोताई जेवतोय. हो हो मानसी जेव जेव. सर्वांनी 20 लाईक करा पटापट. कोणीच लाईक करत नाही, लाईक तर होतच नाही. मंडळी लाईक करा सर्वांनी. पहिले किती लाईक्स व्हायचे, किती माणसं असायची आणि आता काही माणसंच येत नाही लाईव्हला. हाय सिद्धेश दादा नमस्कार, स्वागत आहे. कोकणची प्रीती या आपल्या लाईव्ह मध्ये. जेवलास का सिद्धेश दादा? युवराज दादा तुम्ही कुठून आहात? आए हो मेरी जिंदगी में तुम बहार बनके, आए हो मेरी जिंदगी में तुम बहार बनके, मेरे दिल में यूं ही मरना है, मेरे दिल में यूं ही रहना, तुम प्यार प्यार बनके, आए हो मेरी जिंदगी में तुम बहार बनके. साथी मेरे साजन. तू जेवलीस का? हो नाही रे सिद्धेश, मी नाही जेवली, आता जेवायचं. परी आली की माझ्याकडे. राजकुमार सांगा ना कोणाला येतं का बँकला मराठीमध्ये काय म्हणतात? आपण मराठी माणसं आपल्याला माहित नाही. चलनगृह म्हणतात आय थिंक, माझ्या मते चलनगृह नाही. माझ्याकडे दात आहेत पण मी चावत नाही. तुमचे केस विंचरतो सांगा पाहू मी कोण. फनी कंगवा. अरे केस विंचरतो उगाच सांगितलंस तू. तुझ्या त्याचं उत्तर आहे कंगवा. हे सोपं सांगितलं. माझ्याकडे दात आहेत पण मी चावत नाही असा मी कोण, असं विचारायला पाहिजे. तू काय सांगितलं? मी केस विंचरतो, मग कंगवाच ना. रिमझिम गए सावन, तरक तरक जाए मन, कैसी ये लगन है सावन, सनक सनक जाए. राना बना
छत्री घेऊन का मुलीला आणायला? हा, जाणार छत्रीच घेऊन. ओके, अधिकोष म्हणतात का? ओके, अधिकोष म्हणतात. अजून 5 मिनिटं आहेत. 2:05 जाणार. तर चला मंडळी, आता परीला आणायला जाते, कारण येईल आता थोड्या वेळातच. तिला जसं आणायला जायची गरज नसते, पण पाऊस आहे म्हणून बॅग कशी घेणार आणि छत्री कशी पकडणार म्हणून जाते. चला मंडळी, थँक्यू सो मच लाईव्हला आल्याबद्दल. उद्या संध्याकाळी भेटू आपण. ओके, बाय बाय. मनोहर केळुसकर, शुभ दुपार ताई. नमस्कार मनोहर दादा. सिद्धेश दादा म्हणतोय हो, आमच्याकडे पण पाऊस चालू आहे. ओके राजकुमार दादा, माझी पण मुलगी येईल आता. बाय. ओके मनोहर दादा, नमस्कार. आता माझ्या मुलीला आणायला जायचा माझा टाईम झाला आहे, पण चॅनलला नक्की जॉईन व्हा नवीन असाल तर, आणि कमेंट करा, लाईक करा, आणि उद्याच्या 1:15च्या लाईव्हला नक्की या. ओके मनोहर दादा, सॉरी, मला माफ करा, जास्त बोलायला भेटत नाही आहे, जायचं असल्यामुळे. बस येतच असेल. बाय बाय. बाय सिद्धेश दादा, राजकुमार दादा, मनोहर दादा, तुषार दादा. बाय बाय सिद्धेश दादा.